पावसाळ्यात बाईक रायडिंग आणि फिरायला म्हटल्यावर तर एकदम मज्जाच मज्जा. तर आज आपण जाणार आहोत पालघरमधील इको गोवर्धन विलेज इकडे. तर बघूयात चला. नमस्कार. तर पोचलोत आपण मनोर हायवेपासून वाडा रोड पकडला. आता आपण गोवर्धन इको विलेज जाण्यासाठी त्या नाक्यावर थांबलो. बाजूला साहिल हॉटेलसुद्धा आहे आणि तर आपण बघूया, आता एक्सप्लोर करूया तिकडे जाऊन. नक्कीच व्हिडिओ बघत राहा. रायडिंग करता करता आपण फायनली आपल्या जागेवर पोचलो. तिकडची फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग बघून खूप चांगलंच वाटलं. संडे असल्यामुळे गर्दी तर खूप जास्तच होती, जास्त करून फॅमिली ग्रुप यांची. गेटवरून थोड्या वेळ चालल्यानंतर आपण सर्वप्रथम भेट दिला राधा वृंदावन बिहारी मंदिर इकडे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्वजण तिकडे राधे राधे हरे कृष्ण या बोलाने आपल्या मनाला खूप शांती करत होते. पोचलोत आपण मंदिराच्या आवारात आणि फिरत आहे आपण. खूप सुंदर आहे इकडे, ग्रीनरी एरिया आणि गार्डन सारखं, आणि खूप चांगलं व्ह्यू इकडे चांगला आहे. तसंच तुम्हाला फिरायला पण खूप चांगलं आहे. बघू शकता पाठीमागे मंदिर आहे. जे पाठीमागे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मंदिर बघितलं त्या ह्या साईडला तिकडे आरती भजन वगैरे होते. सध्या इकडे सुद्धा चालू आहे पाठीमागे. हे राधे खूप सुंदर आहे. संडे बघायला गेलं तर इकडे थोडा क्राऊड जास्त असतो, कारण की हॉलिडे असून सुट्टी असते, तर सर्वांना चांगलं आहे. तर मनाच्या शांतीसाठी तुम्ही इकडे येऊ शकता. चांगलं आहे. फ्रेंडसोबत किंवा फॅमिलीसोबत खूप चांगलं आहे. आता आपण आहोत राधा मदन मोहन या टेम्पलवर. तर फिरूया आपण हा टेम्पल आणि एक्सप्लोअर करूया. खूप चांगलं आहे. इकडचे जे मंदिर जे बनवलेलं आहे ती कलाकृती खूप चांगली आहे, खूपच सुंदर आहे. तर तुम्ही जर आले असेल तर तुम्हाला कसं वाटलं ते इकडचं वातावरण आणि फिरायला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही येणार असेल तर नक्कीच या माझ्या मते, कारण की खूप चांगला आहे प्लेस आपल्यासाठी फिरायला. हवं तर पाऊस नसेल त्या टायमाला या, खूप चांगला आहे इकडे.
क्राऊडसुद्धा खूप जास्त आहे आणि नक्कीच मी सांगतो या इकडे माझ्या मते तर यायला पाहिजे. खूप चांगलं आहे मंदिरसुद्धा. इकडे बघायला गेलं तर आता आम्हाला इकडे 3 तास झाला आणि भजन वगैरे चालूच असते. सो खूप चांगलं वाटते. थोडंसं फिरल्यानंतर खूप चांगलं वाटत आहे. कोणी कोणी श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न आहेत, खूप नाचत आहे राधे राधे श्याम श्याम. तर नक्कीच तुम्ही अजून थोडं बाकीचं आहे, अजून आपल्याला वृंदावनसुद्धा फिरायचं आहे. तर नक्कीच बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि प्लीज तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा मित्रांपर्यंत. या साईडला बघू शकतात राधे राधे या भक्तीमध्ये मग्न सर्व लोक. हो गर्दी जास्त आहे, ज्यामुळे मला असं वाटतं की संडे आहे, सो त्यामुळे गर्दीसुद्धा जास्त आहे. खूप चांगलं आहे. अजून इकडे डेव्हलपमेंट करत आहेत ते लोक. अजूनही इकडे कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे चालू आहे आणि तसंच सुद्धा डेव्हलपसुद्धा होईल. पण सध्या तर खूप चांगलं आहे इकडे. चला तर फिरूया आपण वृंदावन, मथुरा, यमुना. फिरता फिरता भूक तर खूपच लागली होती, म्हणून मी पण गेलो जेवण करायला. इकडचं आहे ते काउंटर सिस्टमवर कुपन सिस्टम असून मी एक 100 रुपयाचं कुपन घेतलं. त्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे स्वादिष्ट असं जेवण भेटलं इकडे. हॉटेल तर खूपच चांगलंच होतं इकडचं. चला तर मित्रांनो, एकदा परत नंतर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि फिरून घेतलं आम्हाला आम्ही. जर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटू.